एक अणुबॉम्ब आणि अणु वीज निर्मिती केंद्र एकाच मूलभूत तत्वावर काम करतात. ते तत्व म्हणजे केंद्रकीय विखंडनाची शृंखला अभिक्रिया. पण हे नक्की काय आहे? आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे जर बॉम्ब आणि अणुभट्टी या दोन्हींच्या आत एकच गोष्ट घडत असेल, तर मग अणुभट्टी एखाद्या बॉम्बप्रमाणे विस्फोट का पावत नाही? दोघांमध्ये काय फरक आहे? चला तर मग शोधून काढूया. केंद्रकीय विखंडन म्हणजे काय? तर विखंडन या शब्दाचा अर्थ तुटणे किंवा तुकडे होणे. त्यामुळे केंद्रकीय विखंडन ही एक अशी केंद्रकीय अभिक्रिया आहे, ज्यामध्ये एका जड केंद्रकाचे लहान केंद्रकांमध्ये विभाजन होते. पण ते नक्की कसे तुटते? तर एक मार्ग म्हणजे ते स्वयंस्फूर्तीने तुटते. त्यासाठी आपल्याला काहीही करावे लागत नाही. हे आपोआप घडून येते. आपण सहसा त्याला किरणोत्सार म्हणतो किंवा आपण कधी-कधी त्याला स्वयंस्फूर्त विखंडन असेही म्हणतो. पण जेव्हा आपण सर्वसाधारणपणे केंद्रकीय विखंडन म्हणतो, तेव्हा आपण अशा विखंडनाबद्दल बोलत असतो, जेथे आपण त्यावर न्यूट्रॉनचा मारा करून त्याचे विखंडन घडवून आणतो. विचार करा, हे केंद्रक आधीच अस्थायी असते. त्यात तुम्ही आणखी एक न्यूट्रॉन जोडता. ते त्याला अधिक अस्थायी बनवते. म्हणजे तुम्ही त्याला कड्यावरून खाली ढकलून देता. मग ते लहान केंद्रकांमध्ये तुटते आणि येथे जेव्हा ते तुटते, तेव्हा शेवटी तुम्हाला काही न्यूट्रॉन देखील मिळतात. यातून सहसा तुम्हाला 1 ते 3 न्यूट्रॉन मिळतात. चला तर एक उदाहरण घेऊया. जर तुम्ही युरेनियमचे एक समस्थानिक युरेनियम 235 घेतले आणि जर तुम्ही त्यावर 1 न्यूट्रॉनचा मारा केला, तर त्याचे स्ट्रॉन्शियम 94 आणि झेनॉन 140 मध्ये विखंडन होऊ शकते. आपल्याला हे आकडे किंवा इतर काहीही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही. त्याबद्दल काळजी करू नका. पण माझा प्रश्न असा आहे, की आपल्याला येथे किती न्यूट्रॉन मिळतील याचा आपण अंदाज लावू शकतो का? होय, आपण लावू शकतो. इतर कोणत्याही केंद्रकीय अभिक्रियेप्रमाणे आपल्याला फक्त एवढेच करायचे आहे, की प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या लक्षात ठेवायची आहे. चला तर मग प्रोटॉनचा हिशोब करूया. माझ्याकडे डाव्या बाजूला 92 प्रोटॉन आहेत. आता पाहूया उजव्या बाजूला किती प्रोटॉन आहेत. बेरीज केल्यावर समजते, की इकडे 92 प्रोटॉन आहेत. पण कणांच्या एकूण संख्येचं काय? बरं, माझ्याकडे 235 अधिक 1 म्हणजे डाव्या बाजूला 236 कण आहेत. तर इकडे 94 अधिक 140 म्हणजे येथे फक्त 234 कण आहेत. याचा अर्थ 2 कण बाहेर पडले असले पाहिजेत आणि हे 2 न्यूट्रॉनच असले पाहिजेत. कारण आपण सर्व प्रोटॉनचा आधीच हिशोब केला आहे. तर अशा प्रकारे मला समजते, की येथे 2 न्यूट्रॉन बाहेर पडले असले पाहिजेत. केंद्रकीय विखंडन अभिक्रियेबद्दल एक भारी गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहीत आहे का, त्याच समान अभिक्रियाकारकांसाठी तुम्हाला पूर्णपणे भिन्न उत्पादिते मिळू शकतात. उदाहरणार्थ, जर आपण आणखी एक युरेनियम 235 घेतले आणि त्यावर दुसऱ्या न्यूट्रॉनचा मारा केला, बघा, अगदी तीच अभिक्रियाकारके आहेत. पण यावेळी तुम्हाला पूर्णपणे वेगळी उत्पादिते मिळू शकतात. तुम्हाला बेरियम 141 आणि क्रिप्टॉन 92 मिळू शकेल. पुन्हा एकदा आपल्याला काही प्रमाणात न्यूट्रॉन मिळतील. तुम्ही येथे हा व्हिडिओ थांबवा आणि आपल्याला येथे किती न्यूट्रॉन मिळायला हवेत हे शोधून काढण्याचा स्वतः प्रयत्न करा. ठीक आहे. पुन्हा आपण पाहू शकतो की प्रोटॉनची संख्या संतुलित आहे. तुमच्याकडे 56 अधिक 36 म्हणजे 92 प्रोटॉन आहेत. पण आपल्याकडे एकूण किती कण आहेत? आपल्याकडे येथे पुन्हा 236 कण आहेत. पण यावेळी आपल्याला इकडे 233 कण मिळतात. ज्याचा अर्थ असा की 3 कण कमी आहेत. त्यामुळे यावेळी आपल्याला 3 न्यूट्रॉन मिळतील. आणि अगदी संमिलन अभिक्रियांप्रमाणेच आपण येथे पाहू की काही ऊर्जा मुक्त होते आणि ही ऊर्जा सहसा उत्पादिते आणि न्यूट्रॉनच्या गतीज ऊर्जेच्या स्वरूपात मुक्त होते. लक्षात ठेवा, ऊर्जा आणि वस्तुमान समतुल्य असतात आणि येथे ऊर्जा मुक्त होत असल्यामुळे आपल्याला असे आढळेल की उत्पादितांचे वस्तुमान हे अभिक्रियाकारकांच्या वस्तुमानापेक्षा कमी असेल. आणि केवळ वस्तुमानातील हा फरक शोधून तुम्ही किती ऊर्जा मुक्त झाली हे शोधून काढू शकता. वस्तुमानातील तो फरक म्हणजे मुळात ऊर्जेच्या रूपात मुक्त झालेला भाग असतो. पुन्हा एकदा, ही अशी गोष्ट आहे जी आपण याआधी केंद्रकीय संमेलन अभिक्रियांमध्ये पाहिली आहे. अगदी तशीच. आता कोणतेही जड केंद्रक तुम्हाला विखंडन अभिक्रिया देऊ शकते का? नाही. असे घडू शकत नाही. जी केंद्रके असे करतात त्यांना आपण विखंडनीय केंद्रके म्हणतो. त्यामुळे युरेनियम 235 विखंडनीय आहे. कारण ते विखंडन अभिक्रियेतून जाते आणि तुम्हाला ऊर्जा देते. पण जर तुम्ही युरेनियमच्या दुसऱ्या समस्थानिकांचा विचार केला, समजा युरेनियम 92 किंवा 238 आहे, तर ते अविखंडनीय असल्याचे निष्पन्न होते. ते सहजासहजी केंद्रकीय विखंडनातून जात नाही. आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, की विशिष्ट केंद्रके विखंडनीय का असतात आणि इतर का नसतात? तर याचा संबंध ऊर्जा आणि स्थायीभावाशी आहे. तर
असे दिसून येते की युरेनियमच्या बाबतीत जेव्हा त्याचे विखंडन होते, तेव्हा तुम्हाला शेवटी अधिक स्थायीभाव असलेली उत्पादिते मिळतात आणि त्यामुळे ऊर्जा मुक्त होते. युरेनियम 238च्या बाबतीत असे होत नाही किंवा किमान ते घडणे फार सोपे नसते. अर्थातच आपण त्यात फार खोलवर जाणार नाही आहोत. पण आता एक मोठा प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो. तो म्हणजे यातून आपल्याला किती ऊर्जा मिळते? बरं, जर तुम्ही या अभिक्रियेकडे पाहिले, तर अर्थातच आपल्याला खूप कमी प्रमाणात ऊर्जा मिळेल. पण जर तुम्हाला वापरण्यायोग्य प्रमाणात ती हवी असेल, तर आपल्याला खूप साऱ्या अभिक्रियांची आवश्यकता असेल. पण आपण हे प्रत्यक्षात कसे करू शकतो? कारण केंद्रकीय विखंडनासाठी तुम्हाला केंद्रकावर न्यूट्रॉनचा मारा करावा लागतो. मग आपण अशा भरपूर अभिक्रिया कशा मिळवू शकतो, याची खात्री कशी करावी? तर याचे उत्तर आपल्या अगदी समोर आहे. कारण प्रत्येक केंद्रकीय विखंडन अभिक्रिया आपल्याला काही न्यूट्रॉन देते. जर आपण हे न्यूट्रॉन जाऊन इतर युरेनियम 235 केंद्रकांवर आदळतील याची खात्री केली, तर त्यांचे पुन्हा विखंडन होईल आणि आणखी न्यूट्रॉन मिळतील आणि प्रत्येक न्यूट्रॉन आणखी अधिक विखंडन अभिक्रिया घडवून आणेल. आपण ते अशा प्रकारे दाखवू शकतो. तुमच्याकडे असलेला एक न्यूट्रॉन युरेनियम 235 वर मारा करतो, ज्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते. विखंडन अभिक्रिया होते, ज्यामुळे तुम्हाला ऊर्जा आणि काही न्यूट्रॉन मिळतात. आता जर हे न्यूट्रॉन जाऊन अशा आणखी युरेनियम 235ला धडकले, तर तुम्हाला आणखी अधिक ऊर्जा मिळेल आणि ही गोष्ट अशीच पुढे चालू राहील आणि तुम्ही हे पाहू शकता, की हे अगदी वेगाने वाढतच जाईल. तुमचे एक विखंडन होईल, मग 3 विखंडने होतील आणि मग 9 होतील आणि असेच पुढे चालू राहील. त्यामुळे प्रति सेकंद होणाऱ्या विखंडनाची संख्या वाढतच जाईल. यालाच आपण शृंखला अभिक्रिया असे म्हणतो. केंद्रकीय शृंखला अभिक्रिया अत्यंत विनाशकारी ठरू शकते. तुम्ही प्रति सेकंद अगदी कमी अभिक्रियांसह सुरुवात करता, पण अत्यंत वेगाने, खूप जलद गतीने ती संख्या वाढते आणि अगदी थोड्याच वेळात तुम्ही प्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त करू शकता. अणुबॉम्ब मागील हीच ती मूळ संकल्पना आहे. पारंपरिक बॉम्बच्या तुलनेत अणुबॉम्बला इतके जास्त विनाशकारी बनवणारी गोष्ट म्हणजे आपण येथे केंद्रकीय ऊर्जेचा वापर करत आहोत, जी पारंपरिक बॉम्बमध्ये मिळणाऱ्या रासायनिक ऊर्जेपेक्षा कितीतरी पटीने अधिक जास्त असते. त्यामुळे थोड्याशा प्रमाणात विखंडनीय पदार्थ तुम्हाला भरपूर ऊर्जा देऊ शकतो. पण एवढेच नाही. बघा, केंद्रकीय विखंडनाची उत्पादिते सहसा किरणोत्सारी असतात. ज्याचा अर्थ असा की विस्फोट झाल्यानंतरही तो संपूर्ण परिसर आता किरणोत्सारी समस्थानिकांनी दूषित झालेला असतो, जो येणाऱ्या कित्येक अनेक वर्षांपर्यंत आणखी हानी पोहोचू शकतो. ज्यामुळे तो संपूर्ण परिसर राहण्यायोग्य राहत नाही. तर होय, अणुबॉम्ब खरोखरच अत्यंत विनाशकारी असतात. याची आता दुसरी बाजू पाहू. जर तुम्ही याचा वापर वीज निर्मितीसाठी करत असाल, तर जीवाश्म इंधनांमधून आपल्याला मिळणाऱ्या ऊर्जेच्या तुलनेत आपल्याला कित्येक पटीने जास्त ऊर्जा मिळेल. कारण तिथे आपण रासायनिक ऊर्जेचा वापर करत असतो आणि अर्थातच अणुऊर्जेचा वापर करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे जीवाश्म इंधनांमध्ये तुम्ही ज्वलन अभिक्रिया वापरता. त्यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो. येथे असे काहीही होत नाही. पण आता यामुळे आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येतो. वीज निर्मिती करण्यासाठी आपण अणुभट्ट्यांमध्ये शृंखला अभिक्रियांचा वापर कसा करतो? त्यांचाही एखाद्या अणुबॉम्बप्रमाणे विस्फोट होणार नाही का? तर यात मोठा फरक काय आहे? तर मोठा फरक येथे आहे. जेव्हा बॉम्बचा विचार येतो, तेव्हा आपण अनियंत्रित शृंखला अभिक्रियेचा वापर करत असतो. आता आपण जे काही पाहिले ते एका अनियंत्रित शृंखला अभिक्रियेबद्दल होते. पण विजेचा जेव्हा अणुभट्ट्यांचा विचार येतो, तेव्हा आपण नियंत्रित शृंखला अभिक्रियांचा वापर करतो. आता शृंखला अभिक्रिया कशी नियंत्रित करतात असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर सर्वात सामान्य मार्गांपैकी एक म्हणजे भरपूर न्यूट्रॉन शोषून घेणे. तर कल्पना करा की आपण याप्रमाणे भरपूर न्यूट्रॉन शोषून घेतले आहेत. म्हणजे न्यूट्रॉन शोषून घेऊन तुम्ही पुढे आणखी किती विखंडन अभिक्रिया होत आहेत, हे नियंत्रित करत आहात. अशा प्रकारे तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता. तुम्ही ही खात्री करू शकता की ऊर्जा एका स्थिर गतीने मुक्त होईल आणि अशाच प्रकारे तुम्हाला नियंत्रित शृंखला अभिक्रिया मिळू शकते. पण यात आणखी एक मोठा फरक आहे. आठवते का आपण आधी असे म्हटले होते की युरेनियम 238 हे अविखंडनीय आहे. तर असे दिसून येते की जर तुम्ही युरेनियमचे धातू घेतले, तर त्यातील बहुतेक भाग अप्रत्यक्ष
युरेनियम-238 असतो. याचा अर्थ असा, की तुम्ही युरेनियम धातुकाचा थेट वापर अणुबॉम्ब म्हणून किंवा अणुवीज निर्मिती केंद्रासाठी इंधन म्हणून करू शकत नाही. याचा अर्थ आपल्याला त्याला अशा एका प्रक्रियेतून न्यावे लागते, जिथे आपण विखंडनीय पदार्थाचे प्रमाण वाढवतो आणि या प्रक्रियेला समृद्धीकरण असे म्हणतात. आणि मोठा फरक हा आहे, की जर तुम्ही ते बॉम्बसाठी वापरत असाल, तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर समृद्धीकरणाची आवश्यकता असेल. किंबहुना आपल्याला ते 90% समृद्ध हवे असेल आणि ते योग्यही आहे. कारण तेव्हा प्रतिसेकंद जास्तीत जास्त विखंडन अभिक्रिया घडणे आवश्यक असते, जेणेकरून त्या संपूर्ण गोष्टीचा तात्काळ विस्फोट होईल. पण जेव्हा अणुभट्ट्यांचा, अणुवीज निर्मिती केंद्रांचा विचार येतो, तेव्हा आपल्याला फक्त 3 ते 5% समृद्धीकरणाची आवश्यकता असते. याचा अर्थ एक युरेनियम-235 हा अनेक अविखंडनीय पदार्थांनी वेढलेला असतो. म्हणूनच अणुइंधनाचा बॉम्बसारखा विस्फोट होणार नाही. कारण ते एका बॉम्बसाठी आवश्यक असते तितके समृद्ध केलेले नसते. तर असो, नियंत्रित शृंखला अभिक्रियेचा वापर करून आपल्याला उत्पादितांच्या गतीज ऊर्जेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते, ज्याचा वापर नंतर पाणी गरम करण्यासाठी केला जातो. आणि मग पुढील प्रक्रिया ही इतर कोणतेही वीजनिर्मिती केंद्र कसे काम करते अगदी त्यासारखीच असते. गरम झालेले पाणी उच्च दाबाची वाफ तयार करते, जी टर्बाइन्स फिरवते आणि अशा प्रकारे तुम्हाला शेवटी वीज मिळते. आणि मग ती गरम वाफ एका शीतक मनोऱ्यात थंड केली जाते आणि या प्रक्रियेत भरपूर पाण्याची वाफ तयार होते आणि ती येथे बाहेर सोडली जाते. मी याचा उल्लेख करत आहे कारण मला असे वाटायचे की हीच ती अणुभट्टी आहे आणि ती खूप धूर तयार करत आहे. किरणोत्सारी धूर जो धोकादायक असू शकतो, कारण तो वातावरणात जात आहे. पण असे काहीही नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे हा केवळ एक शीतक मनोरा आहे आणि तो जो काही बाहेर सोडत आहे ती पाण्याची वाफ आहे. आणि ते पाणी येथील कोणत्याही किरणोत्सारी पदार्थाच्या संपर्कात कधीही येत नाही. त्यामुळे ते धोकादायक नाही. पण अणुवीज निर्मिती केंद्राच्या आत उरलेली किरणोत्सारी उत्पादिते किरणोत्सारी कचरा असेल आणि त्यांची सुरक्षितपणे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. आणि हे असे एक आव्हान आहे, ज्यावर आज वैज्ञानिक आणि अभियंते सक्रियपणे काम करत आहेत.